नमस्कार, मी संतोष गुरव, SKP IT अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण आतापर्यंत ITIच्या विविध ट्रेड्सबद्दल माहिती घेतलेली आहे. आज आपण एका वेगळ्या ट्रेडची माहिती घेणार आहोत. आपण आज मशीनिस्ट ग्राइंडर या ट्रेडविषयी जाणून घेऊया आणि या ट्रेडविषयी माहिती देण्यासाठी आपल्याकडे तज्ज्ञ शिक्षक, या विषयाचे तज्ज्ञ शिक्षक श्री NM गायकवाड सर हजर आहेत. मी SKP IT अकॅडमीमध्ये त्यांचं स्वागत करतो. नमस्कार गायकवाड. नमस्ते सर. आम्हाला मशीनिस्ट ग्राइंडर या ट्रेडविषयी बेसिक माहिती हवी होती. तर मशीनिस्ट ग्राइंडर ट्रेड जो आहे हा मशीनिस्ट पूर्वी जो होता तर त्याच्यामध्ये जसं जसं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी येत गेली तसं त्याच्यामध्ये वेगळ्या टाईपची रिशार्पनिंग असेल किंवा नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असेल, अधिक सुपर फिनिशिंग हे काम असेल, त्याच्यासाठी काय झालं की त्याच्यामध्ये स्पेशालिटीची गरज पडायला लागली. मग ते स्पेशालिटीची गरज पडल्यामुळे याच्यामधून मशीनिस्ट ग्राइंडर हा ट्रेड निर्मित झाला. आणि समाजामध्ये जर का तुम्ही बघितलं तर लोकांना जेव्हा आपण बघतो की एक ग्राइंडर म्हणजे फक्त हातात एक ग्राइंडर धरतो कोणीतरी व्यक्ती आणि वेल्डिंग स्पॉट वगैरे तो काढत असतो आणि लोकांना वाटतं की हाच तो ग्राइंडर ट्रेड वगैरे असू शकतो. पण ॲक्च्युली तसं नाही आहे. ग्राइंडर ट्रेडची जी व्याप्ती आहे ती प्रचंड आहे. आज उद्योगामध्ये जर का तुम्ही बघितलं तर ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये 80% जे पार्ट्स असतात गाड्यांचे ते ग्राइंडिंग करावं लागतं. ज्याच्यामध्ये गिअर असेल, क्रँकशाफ्ट असेल, कॅमशाफ्ट असेल, ह्या जे पार्ट आहेत हे तुम्हाला ग्राइंडिंगच करावं लागतं. त्याच्यापर्यंत मेडिकल क्षेत्रामध्ये तुम्ही आता बघितलं असेल की मेडिकल क्षेत्रामध्ये बरेचदा नी रिप्लेसमेंट असते, गुडघा रिप्लेसमेंट असतो किंवा खुबा रिप्लेसमेंट असतो किंवा बरेचदा बोन वगैरे तुटले तर त्या ठिकाणी पट्टी वगैरे टाकली जाते. मग त्याला नट बोल्टिंग असतं. तर हे जे पार्ट असतात हे टिटॅनियम धातूचे बनवले जातात आणि टिटॅनियम धातू जे आहे त्याला इतर टूल त्याच्यावर काम करत नाहीत कारण ते प्रचंड हार्ड आहे. मग अशासाठी ग्राइंडिंग क्रिया हीच केली जाते. त्याचप्रमाणे तुम्ही जर का बघितलं तर विमान क्षेत्रामध्ये जे जे पार्ट्स तयार होतात तर तिथे अजिबात चुकीला माफी नसते कारण प्रत्येक पार्ट हा अतिशय ॲक्युरेसीमध्येच हवा असतो आणि त्याने फंक्शन पण प्रॉपर केलं पाहिजे. तर अशा ठिकाणी काय केलं जातं तिथं ग्राइंडिंग हे कामच केलं जातं. त्याचप्रमाणे आता जे नवीन तुम्ही जर का बघितलं तर आता EV टेक्नॉलॉजी आलेली आहे. तर EVवर चालणारे वेगवेगळे आता ॲटोमोबाईल आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये जे काय त्याचा ॲव्हरेज वाढवण्यासाठी आहे किंवा त्याचा नॉईज एकदम मिनिमम नॉईज आला पाहिजे यासाठी जे पार्ट आहेत एकमेकांमध्ये एकदम फ्री फिरले पाहिजेत, स्मूथ फिरले पाहिजेत. मग त्यासाठी ग्राइंडिंग शिवाय त्याला पर्याय राहत नाही. म्हणजे थोडक्यात तुमचं असं म्हणणं आहे की जिथं हाय ॲक्युरेसी आहे आणि एकदम सुपर फिनिशिंग आहे. हो 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 बरोबर बरोबर. मशीनिस्ट ग्राइंडर हा ट्रेड केल्यानंतर त्या प्रशिक्षणार्थ्याला, त्या विद्यार्थ्याला नक्की कोणत्या कोणत्या क्षेत्रात संधी मिळते? त्याला तसं जर का तुम्ही बघितलं जर का कॅटेगरी वाईज आपण बघितलं तर ऑटोमोबाईल क्षेत्र एक आहे, एक मेडिकल क्षेत्र आहे, तसंच त्यापण तुमचं इलेक्ट्रॉनिक क्षेत्र सुद्धा आहे. कारण त्याच्यामध्ये जे PCB वगैरे बनतात याच्यामध्ये जे छोटे छोटे पार्ट असतात अगदी छोटे छोटे त्याला तुम्हाला ग्राइंडिंग करावं लागतं कारण त्याशिवाय ती तुम्हाला ॲक्युरेसी देऊ शकत नाही. तर ह्या तिन्ही क्षेत्रामध्ये जर का बघितलं ते तुम्हाला संधी आहेत. त्या ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये तुम्ही जर का बघितलं तर टाटा, महिंद्रा, त्याच्यानंतर तुमचा वोल्क्सवॅगन आहे, अगदी मर्सिडीज बेन्झ आहे, तुमचा इतर ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत ह्या सर्व कंपन्यांमध्ये बेरिंगच्या कंपन्या आहेत. एस्केप बेरिंग आहे, ABS बेरिंग आहेत. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हे झालं प्रायव्हेट किंवा खाजगी. सरकारी आस्थापनांमध्ये मशीनिस्ट ग्राइंडरची जागा कुठे कुठे आहे? हां, सरकारी आस्थापनामध्ये DRDO सारखी कंपनी आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे तुमचे संरक्षण खात्यातले जे वेगवेगळे हे आहेत हत्यारं बनवले जातात त्या क्षेत्रामध्ये पण ॲक्युरेसीची गरज भागते. त्यामध्ये ARD आहे. ह्या सर्व क्षेत्रामध्ये आहेत. तसे तुमच्या रेल्वेमध्ये सुद्धा ह्याची गरज भासते. लोकोमोटिव्ह पायलट या ट्रेडसाठी याचा उपयोग होतो का? लोकोमोटिव्ह पायलटसाठी त्याचा उपयोग मेकॅनिकल ट्रेड म्हणून होऊ शकतो त्याचा. मला एक सांगा की यामध्ये महिलांना किती संधी आहे? महिलांना तर मोठी संधी आहे. कारण काय सर याच्यामध्ये हे जे ग्राइंडिंग जे ट्रेड आहे ना हा एक फायनल प्रोडक्ट आहे. कारण त्याच्यामध्ये काय होतं जेव्हा रॉ मटेरियल आणलं जातं त्याच्यावर मग टर्निंग, मशीनिंग अशा पद्धतीचे क्रिया केले जातात आणि शेवटी फायनल जे वर्क असतं ते केलं जातं. त्यामुळे हे जे नाजूक काम आहे जसं एखादा ज्वेलर जसा असतो तो जसं त्या एखाद्या सोन्याला जसं पैलू पाडतो वेगवेगळे आणि पैलू पाडल्यानंतर ॲक्च्युली त्याची जी सुंदरता उठून येते त्याच
त्याचप्रमाणे शेवटी फायनल जे आहे अगदी थोडं मटेरियल काढलं जातं पण हाय ॲक्युरेटमध्ये काम केलं जातं. त्यामुळे स्त्रियांसाठी हा ट्रेड खूप चांगला आहे. ओके. विद्यार्थी आणि पालकांनो, तुम्ही जर या आता गायकवाड सरांनी सांगितलेली माहिती जर नीट ऐकली असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की मशिनिस्ट ग्राइंडर हा ट्रेड अचूकता आणि फिनिश, सुंदर फिनिश यासाठी फार उपयोगी आहे आणि सर्व क्षेत्रांमध्ये, खाजगी आस्थापनांमध्ये, सरकारी आस्थापनांमध्ये याला प्रचंड मागणी आहे. सर, ITI जो मशिनिस्ट ग्राइंडर ट्रेड आहे त्यामध्ये कोणत्या कोणत्या मशीनची विद्यार्थ्याला माहिती मिळते किंवा त्याच्यावर तो प्रशिक्षण? यामध्ये आपण कन्व्हेन्शनल मशीन सुद्धा वापरतो आणि CNC मशीन सुद्धा वापरतो. त्याच्यामध्ये सरफेस ग्राइंडिंग मशीन, सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीन, टूल अँड कटर ग्राइंडिंग मशीन, ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचे टूल्स आहेत ते शार्पनिंग केले जातात किंवा तयार केले जातात. त्याचप्रमाणे याच्यामध्ये ॲडव्हान्स CNC मशीन आलेले आहेत. त्या CNC मशीनवर सुद्धा हे कामं केली जातात. मग यामध्ये इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयाचं ज्ञान कितपत विद्यार्थ्यांना मिळतं आणि त्याची पुढं त्यांना कसा उपयोग होतो? कारण ग्राइंडिंग जे आहे हे मायक्रो फिनिश काम आहे. म्हणजे अगदी तुमचा केस आहे ते केसाचा व्यास सुद्धा त्यांनी मोजून तेवढ्या साईजमध्ये पार्ट करणे अशा पद्धतीचं काम राहतं. तुम्ही जर का बघितलं की मेडिकल क्षेत्रामध्ये जे आपण इंजेक्शन घेतो किंवा ब्रेन सर्जरी जे होतं ते ब्रेन सर्जरीसाठी ज्या सुया वगैरे लागतात अगदी म्हणजे केसांसारख्या पातळ असतात त्या सुद्धा ग्राइंडिंगच केल्या जातात. त्यामुळे याच्यामध्ये इंजिनिअरिंग ड्रॉइंग ह्या मुलांसाठी फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे ते त्यांना आपण अगदी त्यांना ते शिकावंच लागतं आणि आपण ते त्यांना शिकवतो. धन्यवाद. धन्यवाद. ITIची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे आणि ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन प्रकारे आहे. ITIच्या प्रवेश अर्जासाठी आपण www.admission.dvt.gov.in या वेबसाईटला भेट द्या व प्रवेश अर्जाची प्रक्रिया सुरू करा. धन्यवाद.